आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा त्रास द्यायचा नाही। आता तुम्ही म्हणाल आमची सासूबाई आमच्या म्हणल्याप्रमाणे ऐकतच नाही, नेहमी आम्हाला बोलतच राहते। खरं सांगा, आपल्या आईच्या घरी असताना आई कधी आपल्याला बोललीच नाही, आई कधी आपल्यावर रागवलीच नाही। मग आपण आईचा राग मानला का? मानला का आईचा राग? आई कितीही जरी बोलली तरी काय करतो आपण? आईच्या जवळ जातोच, प्रेमाने तिला मिठी मारतोच, तिची समजूत काढतो। पण आज जर आम्हाला सासू बोलत असेल तर तिचं बोलणं आम्हाला सहन होत नाही। बघा, तिला तुम्ही तुमच्या आईच्या ठिकाणी ठेवा आणि असं समजायचं की ती आपली आईच आहे। आपण मनापासून तर तिला आई मानू शकतच नाही, कारण खरं ती आपली आई आहे का? कोणाची आई आहे? कोणाची आई आहे? नवऱ्याची आई आहे।